पुनवत संघाचे संघनायक गोरक्षनाथ, आपल्याला विनंती आहे कृपया यासाठी आपला आदर सत्कार केला जाईल. आपण मंचावरती यायचे. त्याच पद्धतीने हनुमंत मुंबई पोलीस, आपला देखील या ठिकाणी आदर सत्कार केला जाईल. आपल्याला देखील विनंती आहे मंचावरती यायचंय. तर सेमी फायनलचा पहिला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फुपिरे विरुद्ध बिळाशी संघ. 3 षटकांचा हा सामना देखील खेळवला जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. काय यांचं दरम्यान सेमी फायनलचा हा सामना. पहिला चेंडू 2 धावा. संजू बॅटिंग स्ट्रायकिंग एंड वरती. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रकाश. अभिषेक पाटील यांच्याकडनं योगेशसाठी 300 रुपयाचं पारितोषिक गुगल पे आपल्याला केले जातील, याची देखील आपण नोंद घ्यायची. आता थोडासा सर्व्हर डाऊन आहे, थोड्या वेळाने केले जातील 5 मिनिटांनंतर. सेमीफायनलचा हा थरार आणि पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी थोडा नैसर्गिक अडथळा. फंबल देखील होता, मिसफिल्ड. दरम्यान आता मात्र डॉट डिलिव्हरी. तर पारितोषिक देखील सर्वांनी ट्रान्सफर केलेत, धन्यवाद. त्या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय, स्वैर मारा, एक वाईट डिलिव्हरी. चला थोडस स्पीडअप घ्या. सेमीफायनलचा हा थरार पाहायला मिळतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न. हनुमंतजी जाधव, मुंबई पोलीस, आपला देखील आदर सत्कार केला जाईल. कृपया आपण मंचावरती यायचे. दरम्यान फटका फसला, झेल घेण्याची संधी. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. अडवतील फेकतील तोपर्यंत मात्र 2 धावा त्या ठिकाणी धावून अर्जित केल्या जात आहेत. सकाळच्या सत्रापासून जर आपण पाहिलं तर संजीव चांगली फलंदाजी करत होते, परंतु आता मात्र थोडस मिसटायपिंग स्ट्रोक या ठिकाणी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, तर आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु काही पे निघाले, काही पे निशाणा. नुसतीच फळी फिरवली गेली. चेंडूने बॅटची कडा घेतली आणि चेंडू गेला तो म्हणजे घोषित क्षेत्रामध्ये.
वेट वेट. पंच. पंच एक मिनिट. यस, एका षटकाची समाप्ती झाली. एका षटकाच्या अंती धावफलकावरती धावा 7 धावा. थोडस या ठिकाणी फेरबदल केला जातोय. नक्कीच माणूस आहे, माणसाकडनं चूक होते. थोडस समजवून घ्या. 9 धावा. यस, धन्यवाद. सामना सुरू करा. आता मात्र फटका फसलाय. झेल घेण्याची संधी, परंतु थोडासा फंबल होत आहे. चांगला बॅकअप दिला जातोय. तोपर्यंत मात्र एकच धाव धावून कंप्लीट केली जाते. अमर गायकवाडला पाचारण केले गेले गोलंदाजी मार्कवरती. दरम्यान हाफ ट्रॅकर डिलिव्हरी. संजूकडे मात्र याच्यावरती कोणत्या पद्धतीचं उत्तर नव्हतं. आता मात्र फटका फसलाय. झेल घेण्याची संधी आणि झेल होऊ शकत नाहीये. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. दरम्यान पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर डिलिव्हरी. एक अवांतरित धाव. पुढे सरसावून मारलाय चेंडूला. चेंडू जातोय जातोय सीमा रेषा पार. येतोय एक खणखणीत षटकार. सर्वांना विनंती, कृपया मंच खाली करायचा आहे. दरम्यान पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न थ्रू द कव्हर्स. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकाच्या अंती धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत तब्बल 20 धावा. इकडे जरा डबल फेरी होते. डबल फेरी होते जरा. हो साहेब.
दरम्यान आता मात्र टप्प्यात आलाय आणि त्याचा कार्यक्रम केलाय. झोकून दिलाय चेंडूला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पार. यस इट्स ह्यूज षटकार. चला चला स्पीडअप घ्या, थोडासा स्पीडअप घ्या. अखूट टप्प्याचा चेंडू स्वैर मारा. पंच दोन्ही हात फैलावतात. इट्स अ वाईट डिलिव्हरी. त्याच पद्धतीने 1 फॉर द ओव्हरचा इशारा केला जातो. या पद्धतीचा चेंडू आपण पुन्हा हाताळू शकत नाही आहात. जर हाताळलात तर त्या ठिकाणी आपल्याला दंडित केलं जाईल. पुन्हा एकदा आता मात्र नकारात्मक चेंडू, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. यानंतरची डिलिव्हरी फ्री हिट डिलिव्हरी असेल. वाईट प्लस, नो प्लस वन, नो प्लस वन अशा 2 धावा. आता मात्र पुढे सरसावून भिरकावून दिला थ्रू द एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पार. शिवछत्रपतींचा छावा आणि या 6 धावा. अखूट टप्प्याचा चेंडू आता मात्र पुल केलाय. चेंडू जातोय 6 धावेसाठी. आता मात्र कमबॅक केलं जात आहे संजू यांच्या माध्यमातून. पहिल्या 2 षटकांमध्ये जर पाहिलं तर तेवढीशी कनेक्शन चांगलं होत नव्हतं, परंतु आता मात्र कनेक्शन देखील चांगलं होतंय आणि चेंडू बरोबर सीमारेषा पार देखील जातोय. दरम्यान आता मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावून भिरकावून दिलाय. चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन रिजन मध्ये सीमारेषा पार. लगातारचा हा 3रा षटकार या ठिकाणी संजय यांच्या बॅटमधून. वैयक्तिक धावफलक जर पाहिलं तर संतोष नावे 16 चेंडू 41 धावांवरती खेळताना वैयक्तिकरित्या आपल्याला पाहायला मिळत आहे. संतोष धावफलकावरती धावा लागल्या जातात 49. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा स्वैर मारा. आता मात्र पुन्हा एकदा बॅडमिंटन शॉट पुढे सरसावून भिरकावून दिलाय चेंडूला मुलुंड ऐरोली एक्सप्रेस वे वरती. सुंदर फलंदाजी, काय कमबॅक करून दिलाय आपल्या संघाला संतोष. सत्तेचाळीस धावांवरती वैयक्तिकरित्या एक चेंडू आणि अर्धषटकासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता.
लो फुल टॉस आणि भिरकावून दिलाय. झेल घेण्याची संधी परंतु झेल टिपला जातोय. काव कॉर्नर रिजन मध्ये अतिशय उत्कृष्ट खेळ या ठिकाणी आपल्या संघासाठी आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकाच्या अंती धावफलकावरती धावा लागल्या जात आहे. तब्बल 56 धावा आव्हान असेल ते 57 धावाचं येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. चला नाठवडे आणि बेलवाडी संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी यायचे नाणेफेकीसाठी. चला टीम मीटिंग्स कमी घ्या. पंच त्वरित क्षेत्ररक्षण सजावून घ्यायचंय. पंच आपण ताकीद द्यायची. चला चला सामना सुरुवात करा प्रकाश सर. चला स्ट्रायकिंग एंड वरती अमर गायकवाड. पहिला चेंडू झेल घेण्याची संधी परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जाईल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थोडस फंबल.
बेलेवाडी संघाचा संघनायक चला टॉस साठी यायचंय. आता मात्र पुढे सरसावून भिरकावून दिलाय चेंडूला. अगदीच स्लॉट मध्ये होता चेंडू आणि त्याला डिपॉझिट केलंय पार्किंग लॉट मध्ये. आता मात्र पुन्हा एकदा बॅडमिंटन शॉट. चेंडू अगदीच जातोय सीमा रेषा पार. येतोय एक खणखणीत षटकार. सुंदर फलंदाजी संदीप यांच्या माध्यमातून. तर नाटवडे यांनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम निर्णय घेतलाय. निर्णय कळवायचा आहे गोलंदाजी करण्याचा. धन्यवाद. आता मात्र स्वैर मारापंच दोन्ही हात फैलावतात. इट्स अ वाईट डिलिव्हरी वाईट +1 अशा 2 धावा त्या ठिकाणी दिल्या जातील. आता मात्र पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न परंतु गोलंदाजाचं कमबॅक आणि जो फलंदाज षटकारांची आतिषबाजी करत होता त्याला मात्र त्रिफळात चित केलं आणि तंबूच्या दिशेने पाठवून दिलं. चला नवीन फलंदाज. तर नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय कपिल. शेवटचा बॉल आणि वेगवान तेज तर्रार चेंडू. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. एका षटकाची समाप्ती झाली. एका षटकाच्या अंती धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 15 धावा. येणारे 12 चेंडू आणि समीकरण असेल 42 धावांचं. मगाशी देखील 12 चेंडू आणि 41 धावांचे आव्हान असताना देखील तो सामना जिंकवला होता आणि आता मात्र 12 चेंडू आणि 42 धावांचं आव्हान आहे. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज क्रमांक 2 विनोद आलेत गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र स्वैर मारापंच दोन्ही हात फैलावतात. या सीटचं वाईट डिलिव्हरी. अकोट टप्प्याचा चेंडू बॅडमिंटन शॉट. चेंडूला पाठवून दिलाय थ्रू द एक्स्ट्रा पॉइंट. सहा धाब्यांसाठी. आता मात्र धावफलक वेगाने पुढे सरकलं जात आहे. बावीस धावा धावफलकावरती देखील लागल्या जात आहेत. 11 चेंडू 35 धाब्यांची आवश्यकता.
आता मात्र पुन्हा एकदा कनेक्शन चांगलं आहे. चेंडू जातोय समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा फटका. लगातारचा दुसरा षटकार लगावला जातोय अमर गायकवाडच्या बॅटमधून. दरम्यान आता मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवून दिले. अगदी धनुष्यातून बाण जसा सुटतो तसा अगदी सरळ रेषेत चेंडू जातोय सीमा रेषा पार. लगातारचा हा तिसरा षटकार. अमर गायकवाड नावाचं वादळ घोंगावताना पाहायला मिळतंय मैदानामध्ये. काही सुंदर फटकेबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अमर गायकवाडच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा बॅडमिंटन शॉट. लगातारचा हा चौथा षटकार. अमर गायकवाड मैदानामध्ये तुफान घोंगावत आहे. आता मात्र समीकरण थोडस सोपं झालंय. 8 चेंडू आणि 17 धावेंची आवश्यकता. आठ चेंडू 17 धावा. आता मात्र स्क्वेअर कट झेल घेण्याची संधी, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि अगदी सीमा रेषेलगत चेंडूला अडवलं जाईल. फेकी केली जाईल. तोपर्यंत 2 धावा धावून अर्जित केल्या जात आहेत. 2चं कन्वर्ट 3 मध्ये झालंय. चौथ्याचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 4 धावा बघता बघता कंप्लीट झाल्यात. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि आता मात्र आवश्यकता असेल फक्त आणि फक्त 13 धावेंची. चला स्पीडअप घ्या. टप्प्याचा चेंडू. आता मात्र फटका फसलाय जरूर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते परंतु 2 धावा धावून अर्जित केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? यस, तिसरीचा 3 धावा धावून अर्जित केल्या जात आहेत. आता मात्र समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि 10 धावेंची आवश्यकता.
दरम्यान आता मात्र फुलटा चेंडू फुल टोल वसूल केलाय. चेंडूला झोकून दिलाय सीमा रेषा पार. येस इट्स ह्यूज षटकार. आता मात्र समीकरण येणारे 5 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे फक्त आणि फक्त 4 धावेंची. अमर गायकवाड यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर षटकार मारून सामना संपवला तर हांडे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अमर गायकवाड यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर षटकार मारून जर सामना संपवला तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल हांडे साहेबांकडून. आणि 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 फटका लगावलाय. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. फटका कलात्मक होता, सुंदर होता, परंतु मैदान अखूड असल्या कारणाने त्याच्यावरती फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली जाईल. दरम्यान आता मात्र षटकार मारून सामना संपवलाय आणि हांडे साहेबांच्या माध्यमातून रोख रुपये 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अमर गायकवाड नावाचा ब्रँड दाखवणारा हा फटका आणि थेट धडक मारली होती म्हणजे हरिदास महाराज चषक 2026 पर्व पहिल्याचा पहिला फायनलिस्ट संघ ठरतोय. तर पहिला फायनलिस्ट ठरलाय फुपिरे संघ. अमर गायकवाड मित्र आपल्याला विनंती असेल मंचावरती यायचं. आपलं 500 रुपयाचं